तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केटमधल्या बुल आणि बेअरच्या कष्टात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. मुंबई ईशान्य मतदारसंघाचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत या घटनेचा निषेध नोंदवत कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ, कोपरगाव तालुका इलेक्ट्रॉनिक पत्रकार संघ तसेच तालुक्यातील पत्रकारांनी शुक्रवारी कोपरगाव तहसील कार्यालय आणि कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारल्याचा राग मनात धरून खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा तसेच त्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारा आहे. घटनेची गांभीर्याने दखल घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित खासदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष युसुफ रंगरेज, उपाध्यक्ष शैलेश शिंदे, संस्थापक अध्यक्ष सोमनाथ सोनपसारे, मोबिन खान, श्याम गवंडी, योगेश डोके, संतोष जाधव, अनिल दीक्षित, सुनील ससाने, रवी जगताप यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने. मुंबई ईशान्यचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचा राग घेऊन पत्रकारांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या आणि त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी दिली. आता सत्तेच्या उन्मत्त झालेले खासदार आपण स्वतः एक संसदेमध्ये काम करणारा असून संसदीय कार्यप्रणाली विसरणारा व्यक्ती असं दिसून आलेलं आहे. पत्रकारांच्या या प्रकारामुळे पत्रकारांच्या कार्यालाच नव्हे तर पत्रकारांच्या जीवालाही धोका निर्माण झालेला आहे. अशा या प्रकाराचा आम्ही कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ आणि कोपरगाव तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने आम्ही तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत. काल संजय पाटील यांनी जरी दिलगिरी व्यक्त करण्याचे एक नाटक केलं, तो प्रकार आम्हाला मान्य नसून शासनाने त्वरित त्यांच्यावर कडक कारवाई करीत गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. मुंबईचे जे खासदार आहे संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्य भाषेत जी शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली त्याबद्दल कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ व कोपरगाव इलेक्ट्रिक पत्रकार संघ यांच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि शासनाला विनंती करतो की संजय दिना पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि पत्रकारांचे संरक्षण होईल असा कठोरात कठोर कायदा करावा अशी मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सुनेत्रा ताई पवार यांच्याकडे मागणी करतो.